अगदी बाकावरती ते जेव्हा बसत होते, हं. तेव्हा मी त्यांच्या शेजारी जाऊन बसायचो. त्यांच्या मांडीवरती हात टाकायचो आणि मी त्यांना वर्गामध्ये अजिता या नावानेच हाक मारायचो. "काय अजिता? कसं काय?" त्यांना शिक्षा करण्याचा किंवा बाकीचं काही बोलण्याचा. बोलण्याचा, रागवण्याचा असा काही कधी प्रसंगच आला नाही. शाळेत कशी असायची शिक्षक? शाळेमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच ते होते. हं. परंतु तसे अत्यंत प्रामाणिक, प्रामाणिक म्हणण्यापेक्षा व्य सर्व गृहपाठ, निबंध ही कामं ते अगदी वेळेवरती करत होते. म्हणजे दादांचा आज जन्मदिवस. खरं तर कोणालाच वाटलं नव्हतं की जयंती साजरी करण्याची वेळ येईल. पण आज संपूर्ण महाराष्ट्र या वाढदिवसाची तयारी करतो एरवी आणि आज मात्र त्यांच्या जयंतीची वेळ आलेली आहे. दादांच्या जे सवंगडी आहेत, दादांचे सहकारी, दादांवरती प्रेम करणारे चाहते, अशा सगळ्यांशी या निमित्तानं संवाद साधण्याचा प्रयत्न आपण करतोय. परंतु आणखी एक वेगळी बाब म्हणजे दादांना शाळेमध्ये शिकवलेले शिक्षकही आपल्याबरोबर आहेत. श्रीराम दंडवते सर आपल्याबरोबर आहेत, महेसो शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक. सर, खरं तर दादांना तुम्ही शिकवलं, तो कुठला काळ होता? साधारण 1969 हं. ते 70च्या दरम्यान दादांना मी शिकवायला होतो. बरं. 5वी, 6वी, 7वी, 8वी हं. 4 वर्ष मी त्यांना चांगला मराठी हा विषय त्यांना शिकवत होतो. मराठी आणि हिंदी हे माझे 2 विषय शाळेमधले आहेत. त्यापैकी मी दोन्ही विषय त्यांना शिकवलेले आहेत. अगदी नावानिशी ते मला ओळखत होते. मी तर त्यांना ओळखतच होतो नाही अशातला भाग नाही. आणि अगदी बाकावरती ते जेव्हा बसत होते, हं. तेव्हा मी त्यांच्या शेजारी जाऊन बसायचो. त्यांच्या मांडीवरती हात टाकायचो आणि मी त्यांना वर्गामध्ये अजिता या नावानेच हाक मारायचो. "काय अजिता? कसं काय?" असं संबोधन करूनच मी त्यांना बोलवत असे. त्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत अजूनसुद्धा भेटल्यानंतर सांगतात, की "सर, तुम्ही अजित पवारांना अजित पवार असं कधीच म्हटलं नाही. हं. अजिता या नावानेच तुम्ही त्यांना ओळखलं आणि हाक मारली. हं. काय अजिता? कसं काय? अजिता पवारा असंच मी त्यांना संबोधित करायचो. आणि तसं कधीही त्यांना शिक्षा करण्याचा किंवा बाकीचं काही बोलण्याचा. बोलण्याचा, रागवण्याचा असा काही कधी प्रसंगच आला नाही. शाळेत कशी असायची शिक्षक? शाळेमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच ते होते. परंतु तसे अत्यंत प्रामाणिक, प्रामाणिक म्हणण्यापेक्षा व्य सर्व गृहपाठ, निबंध ही कामं ते अगदी वेळेवरती करत होते. म्हणजे राजकारणात जी टापटीप होती त्या शाळेत पण होती. होती. कधीही त्यांनी निबंध किंवा गृहपाठ याला उशीर केला नाही किंवा त्याच्याबद्दल मला त्यांना बोलावं लागलं नाही, त्यांना शिक्षा करावी लागली नाही आणि त्याच्यामुळं काही कधी असा फारसा उल्लेखनीय असं काही हे नव्हतं. हुशार होते, सोसो होते, कसं होतं? नाही, नाही. हुशार, फार हुशार नव्हते. पण ते 60-70% दरम्यानचे ते त्या काळातले विद्यार्थी होते. त्या काळात 60-70% म्हणजे खूप असायचे. खूप असायचे. हल्ली आता 90% ला जास्त हे आहे. पण त्या काळामध्ये ते असल्यामुळं ते चांगल्यापैकी म्हणजे त्यावेळी शरद पवारांचं पण वलय होतं. मग होतं. थोडासा तो दबाव असायचा का थोडासा, की बाबा शरद पवारांचा पुतण्या म्हणून आपण त्याला शिकवतोय असं काही? नाही, नाही, नाही. असं कधीही नव्हतं. असं मला तर कधीही जाणवलं नाही. शाळेमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी ते यायचे. गॅदरिंग म्हणा किंवा भाग घ्यायचे? हां? भाग घ्यायचे का? हं, भाग फारसे घेत नव्हते ते. पण नाही आता जेव्हा ते मुख्यमंत्री झाले किंवा मंत्री झाले, तेव्हा ते शाळेमध्ये यायचे. आवर्जून माझा ते उल्लेख करायचे, चौकशी करायचे. एवढंच काय परंतु भाषणामध्ये माझं नाव घ्यायचे आणि हे आम्हाला शिकवायला होते.
असंच ते एकदा सर्व्हे करत होते एम-एस हायस्कूलचा आणि मी त्यांच्याबरोबरच होतो आणि त्यांनी विचारलं, की "सर इथं वर्ग किती आहेत?" आता एवढं कोणाच्या लक्षात असते वर्ग किती आहेत आणि खोल्या किती आहेत आणि हे किती आहेत. पण तरीसुद्धा मी त्या काळामध्ये हा काळ आता मी तुम्हाला 70-71चा सांगतो त्याच्याही नंतरचा काळ आहे. त्यांनी मला विचारलं त्याप्रमाणे मी त्यांना सांगितलं, हे अशा आडवे 4 वर्ग आहेत. परत त्याच्या समोरचे 4 वर्ग आहेत. खाली 4 खोल्या आहेत, वरती 4 खोल्या आहेत. एकंदर 22 खोल्या आहेत. माझ्या या उत्तराने ते फार प्रभावित झाले. "सर तुम्ही आम्हाला हे सांगितलं." मी इथल्या हेडमास्टरला विचारलं. अर्थातच ते त्या काळात नवीन होते हेडमास्टर. आता म माझी सर्व्हिस जी झाली 1967 ते 2007 40 वर्ष त्या शाळेमध्ये माझी सर्व्हिस झाली. त्या 8-9 वर्ष मला ते चांगल्यापैकी माहिती होते. मी काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो. त्यांनी योग्य रिस्पेक्ट दिला. रिस्पेक्ट देऊच द्या, परंतु जिथं त्यांना माझं काम होतं, तिथं त्यांनी सांगितलं, की "हे माझे सर आहेत." अभिमान मला जसा त्यांचा आहे, तसा त्यांना पण माझा अभिमान होता. हे मला आज विशेष नोंद करावीशी वाटते. दादांचं असं अचानक अकाली जाणं, एक शिक्षक म्हणून तुम्हाला त्या दिवशी कसं वाटलं? अचानक म्हणजे एक घरातलं कुणीतरी आपली व्यक्ती गेलेलं आहे आणि मला शाळेमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बोलवलं होतं, की त्यांना शिकवणारे शिक्षक कोण आहेत? त्या काळचे जे हेडमास्टर होते, म्हणजे जानेवारीमध्ये आत्ता, त्या काळामध्ये जे शिक्षक जे होते ते हेडमास्टर मिळकुंदे. त्यांनी मला बोलवलं होतं, की तुम्ही या इथं आपल्याला दादांना श्रद्धांजली व्हायची. त्यांना शिकवणाऱ्यापैकी तुम्हीच एक होता आणि त्यांच्या काही आठवणी तुम्ही सांगाल तर बरं होईल. म्हणून मग मी गेलो होतो. माझ्या हस्ते त्या प्रतिमा पूजन वगैरे झालं. मी बऱ्याचशा आठवणी त्यांना सांगितल्या आणि समोरचे जे काही शिक्षक होते ते अर्थातच भारावून गेले. ते जेव्हा मंत्री झाले, तेव्हा त्यांनी गेट टुगेदर ठेवलं होतं. गेट टुगेदर ठेवलं होतं पाचगणीला. सगळ्या त्यांच्या बरोबरच्या विद्यार्थ्यांचं. हां, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरचं त्यांनी पाचगणीला ठेवलेलं होतं. त्यांनी मला बोलवलं होतं. त्यांना जे काही सन्मानपत्र देण्यात आलं, त्याच्यामध्ये त्या काळातल्या विद्यार्थ्यांनी माझ्या नावाचा स्पेशल उल्लेख केलेला आहे, की हे आम्हाला होते. आणि पाचगणीला ते अर्थातच ते हेलिकॉप्टरने आले होते तिथं आणि अर्थात मी त्या कार्यक्रमाला गेलेलो नव्हतो. पण तरीसुद्धा भाषणामध्ये त्यांनी आवर्जून माझा उल्लेख केला. समोर दिसल्यानंतर मला त्यांना "नमस्ते अजिता" असं म्हणायची कधी वेळच आली नाही. "काय सर, कसं काय आहे? तब्येत काय म्हणती?" अशी ते चौकशी केल्याशिवाय कधीही पुढं जात नसे. हाच मला त्यांचा विशेष अभिमान आज देखील वाटतो आणि त्यांच्या निधनाने फार मोठी दरी भरून न येण्यासारखी अशी निर्माण झालेली आहे. परंतु या सगळ्या मनातल्या गोष्टी असतात. आपण त्या काही समोरच्या माणसासमोर व्यक्त करू शकत नाही. आपणच त्याचे साक्षीदार असतो आणि त्याच्यामुळं हे नाही होऊ शकत नाही. कोणत्याही शिक्षकाला त्याचा विद्यार्थी खूप मोठा झाल्याचा अभिमान असतो. हो. ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळेस काय भावना होत्या? त्यावेळेस भावना म्हणजे जेव्हा मंत्रिपदाची भावना झाली मला खूप आनंद झाला होता. त्यांच्या इथे सांस्कृतिक केंद्रामध्ये त्यांना सत्कार करण्यात आला होता आणि सत्कार करण्यामध्ये अशी रांग लागलेली होती. पण त्यांनी मला तिथनं सांगितलं, की "सर तुम्ही रांगेमध्ये उभं राहू नका." दिवाळीच्या पाडव्याला मी त्यांच्याशी जायचो. मी कधीही म्हणजे असं रांगेत उभा राहिलो नाही. मला त्यांनी रांगेत उभा राहू दिलं नाही. त्यांचे जे काही पी-ए मुसळे साहेब हे माझ्या चांगल्या परिचयाचे होते आणि त्याच्यामुळं मला ते गेल्यामुळे एक आपल्या घरचा आधार गेला असं वाटतं. मला मोठा आधार वाटायचा, की काही होऊ द्या हो, आपले दादा आहेत, काही आपल्याला होणार नाही याची मला पूर्णपणे खात्री होती.
आणि अचानक गेल्यामुळे एक मनात जी पोकळी निर्माण झाली, ती कशानेही भरून निघणार नाही. खरं तर एखाद्या शिक्षकाला त्याचा विद्यार्थी खूप चांगला घडणं किंवा तो संस्कारित असणं याचा खूप अभिमान असतो. दंडवते सर हे जुन्या काळातले शिक्षक. साहजिकच जुन्या काळातल्या प्रत्येक शिक्षकाकडे असणारा तार्किकपणा किंवा ती शिस्त, तो संस्कार, तो आजच्या शिक्षकांमध्ये किती येतो त्यापेक्षा त्या काळच्या शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रती असलेला आदरभाव शिक्षकाच्याही मनातून कसा जाणवतो ते आज आपण पाहिलं. अजितदादा आज आपल्यात नाहीत. त्यांची उणीव भासते आहे जसं त्यांच्या चाहत्यांना तसंच त्यांच्या शिक्षकांना सुद्धा.